नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। 22 सप्टेंबर 2025 पासून नवरात्री सुरू होत आहे। 2025 पासून नवरात्री सुरू होत आहे, म्हणजेच 22 तारखेला आपल्या घरामध्ये घटस्थापना होणार आहे। ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांच्यासाठी घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। दोन शुभ मुहूर्त आहेत। पहिला शुभ मुहूर्त, तुम्हाला जर घटस्थापना करणे शक्य नाही झालं, दुसरा अभिजित मुहूर्त आहे, त्या वेळेमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता। तर या दोन मुहूर्तापैकी कोणत्याही मुहूर्तावरती तुम्ही देवघरासमोर आपल्या एका चौरंगावर आपल्या कुलस्वामींचा फोटो ठेवून तुम्ही त्या वेळेला घटस्थापना करू शकता। तिथे तुम्ही अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित करू शकता। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुभ मुहूर्त तसेच 22 सप्टेंबर सोमवारपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे, तर आपल्या देवघरामध्ये जे देव आहेत त्यांची पूजा घटस्थापना या दिवशी कशी करायची, त्याचबरोबर पानावरती कशी करायची, विड्याची पान जे आहे ते आपण ठेवत असतो, त्या पानाचा देव कशा पद्धतीने स्थापन करायचे, जर घट नसेल तर देव आहेत पानावरती ठेवायचे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, कुठल्या देवीची जी मूर्ती आहे जी आपल्या देवघरामध्ये ती विड्याच्या पानावरती ठेवायची नाहीये किंवा काय म्हणायचं आहे या मूर्त्या पानावरती ठेवताना, हे देखील आपण बघणार आहोत। बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की ताई, आमच्याकडे घट बसत नाही तर आम्ही पानावरती देव ठेवायचे का। आणि सगळ्यात महत्त्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे नवरात्रामध्ये 9 दिवसातील एकदा पानावरती देव बसवल्यावरती रोज देवाची पूजा करायची का, रोज देवांना स्नान घालायचं का, आंघोळ घालायची का, किंवा आरती करायची का, आरती म्हणायची का, किंवा काय सेवा केली तरी चालेल, असा अनेक प्रश्न बरेच जण विचारत असतात। तर त्याविषयी सविस्तर हा व्हिडिओ मी केलेला आहे। त्याचबरोबर देवीची ओटी जी आहे ती कोणत्या वेळेला कोणत्या माळेला भरावी आणि त्याचबरोबर कन्यापूजन कधी करावं, कन्यापूजन जर तुम्हाला अष्टमीला करणं शक्य झालं नाही तर अजून कधी करू शकता, अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। जो आहे बघा, संपूर्ण बघा, अगदी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील। सुरुवातीला आपण घटस्थापनेचा शुभ मुहूर्त बघूया। सोमवार 22 सप्टेंबर 2025 सकाळी 6:09 वाजेपासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत 8:05 वाजेपर्यंत हा मुहूर्त आहे। या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता किंवा अखंड दिवा लावू शकता। पण या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य झालं नाही तर दुसरा अभिजित मुहूर्त आहे सकाळी 11:49 वाजेपासून ते दुपारी 12:38 वाजेपर्यंत। तर मला हे वाटतं की ही जी वेळ आहे ना ती आपल्या सगळ्यांसाठी कम्फर्टेबल असेल। या वेळेमध्ये आपण प्रत्येकजण घटस्थापना किंवा अखंड दीप जो आहे तो प्रज्वलित करू शकतो। यावर्षी 2025 मध्ये 22 सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना आहे। घराघरामध्ये या दिवशी आपण घटस्थापना केली जाते। आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला देवघरातील देवांची पूजा आधी करून घ्यायची आहे आणि जी आपली रोजची पूजा असते ती आधी करायची आहे, नंतर घटस्थापना आपल्याला घरात करायची असते। तर बघा, घटस्थापनेच्या दिवशी काय करायचं आहे, सगळे देव जे आहे ते स्वच्छ आधी करून घ्यायचे। तुम्ही ज्या कशाने देव स्वच्छ करत असतात तर ते जे देव आहेत ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि मग त्याला देव उजळवणे असे किंवा देवपूजा करताना देवांना आपल्याला पाण्याने दुधाने अभिषेक घालायचा आहे किंवा पंचामृताने किंवा दह्या दुधाने आवर्जून अभिषेक घालावा। जेवढ्या देवांच्या मूर्त्या आहेत त्यांना तुम्ही दुधाने आणि पाण्याने अभिषेक घालून घ्यायचे आहेत किंवा पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचे आहेत। आणि बघा, अभिषेक घालताना काय करायचं आहे, एका हातामध्ये मूर्ती धरायची आणि दुसऱ्या हातामध्ये किंवा दुसऱ्या हातामध्ये मूर्ती धरायची आणि दुसऱ्या हाताने पाणी टाकायचे, दुधाचा अभिषेक घालून घ्यायचा आणि ते तुम्ही तामांमध्ये किंवा डिशमध्ये ती मूर्ती ठेवून द्यायची। दुधाचा आणि पाण्याचा अभिषेक घाला। एका मूर्तीचा एक झाल्यानंतर एक अभिषेक आणि पाणी जे आहे ते अभिषेकाचं जे पाणी दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये काढा आणि आधीच्या पाण्याचं दुसरी मूर्ती ठेवू नका। कारण बघा, एका देवांचं म्हणजे अभिषेकचं पाणी ते दुसऱ्या देवाला लागू द्यायचं नाही, कारण की त्याच्यामध्ये दुसरी मूर्ती ठेवायची नाही। तर आधीच ते अभिषेकाचं पाणी पहिल्या मूर्तीचं पाणी काढायचं असतं आणि नंतर दुसरी मूर्ती घ्यायची असते। अशा पद्धतीने सगळ्या आपल्या मूर्त्यांना असा अभिषेक घालायचा आहे आणि हे देखील करायचं आहे की आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे टाक असतील तर तुम्ही जरी टाक नसतील तरी हे देखील जेवढ्या काही मूर्त्या आहेत त्यांना अशा पद्धतीने अभिषेक करून घ्यायचा आहे। तर आता बघूया की कशा पद्धतीने पानावरती आपले देव हे ठेवायचे आहेत। आता बघा, घटस्थापनेच्या दिवशी जे कुठलं तुम्ही देवघरात कापड अंतरताय, देवासाठी लाल, हिरवा, पिवळा ते अंतरा, ते नवीन घ्यायची इच्छा असेल तर नवीन तुम्ही नक्की घेऊ शकता। ते कापड अंतरू शकता आणि आपल्याला देव ठेवण्यासाठी नागवेलीची पानं म्हणजे विड्याची पानं लागणार आहेत।
तर घटस्थापनेच्या दिवशी देवघरातील देव जे आहे ते विड्याच्या पानावरच ठेवले जातात। आता तुमच्याकडे घट असोत किंवा नसोत तरी देखील तुम्ही जे देव आहेत ते तुमच्या देवघरामधले विड्याच्या पानावरती ठेवायचे आहेत। घट जरी नसेल तरी ते देव जे आहेत ते विड्याच्या पानावरती ठेवायचे असतात। कुठली शंका मनामध्ये न घेता तुम्ही देव विड्याच्या पानावरती ठेवू शकता। आता बघूया की कशा पद्धतीने आपल्याला हे देव विड्याच्या पानावरती ठेवायचे आहे। आणि जर तुम्हाला घटस्थापना करणार असाल तर किंवा नसाल तरी अशा पद्धतीने आधीच म्हणजे आपण देव जे आहेत ते म्हणजे गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ते आता देवघरामध्ये जे वस्त्र आहे ते स्वच्छ करून घ्यायचं, त्यावरती पानाची जोडी ठेवायची आहे। आता आधी पानावरती अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। आता यावरती आपण गणपती बाप्पाची स्थापना देखील करणार आहे आणि यामुळे हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि अष्टगंध लावून घ्यायचं आहे आणि घंटी वाजवायची आहे आणि गणपती बाप्पाचं स्मरण करून गणपती बाप्पाला ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यांना म्हणायचं आहे की हे गणराया तुमचे आमच्या घरामध्ये स्वागत आहे, तर तुम्ही या ठिकाणी बसून स्वागत करावे। आणि आता असं बघून आपण अजून विड्याची पानं घ्यायची आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। इथे आपल्याला देवीची स्थापना करायची आहे। लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा त्याला आपल्याला हळदी कुंकू देवीला अर्पण करायचं आहे आणि हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। पुन्हा घंटी वाजवायची आणि देवीचे स्मरण करून मातेचे स्मरण करून तुम्हाला म्हणायचं आहे की हे देवी तुझं माझ्या घरामध्ये खूप स्वागत आहे। इथे तुम्ही आसनस्थ व्हा। आणि त्यानंतर बघा अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे तर ती आपल्याला तांदळामध्ये ठेवायची आहे। फक्त मूर्ती घेतलेली आहे आणि विड्याच्या पानावर ठेवलेली असं नाही करायचं किंवा डिश त्यावरती ही जी मूर्ती आहे त्यात ठेवायची आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती आता ठेवायची आहे, घंटी वाजवायची आहे आणि अन्नपूर्णा मातेचा जप करायचा आहे आणि अन्नपूर्णा मातेला विराजमान होण्यासाठी आपण सांगायचं आहे। तर आता बघा बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती आपल्याला विड्याच्या पानावरती अक्षता वाहून अष्टगंध वाहायचा आहे। बाळकृष्णाला अष्टगंध लावायचा आहे आणि अशा पद्धतीने घंटी वाजवून श्रीकृष्णाला आपल्याला म्हणायचं आहे की हे आमच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे, तर तुम्ही इथे विराजमान व्हावे। आणि अशा प्रकारे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला घटस्थापना देवीची करायची आहे। आता फोटो असेल तर फोटो विड्याच्या पानावरती ठेवायचा आहे का, तर ते फोटो तुम्ही विड्याच्या पानावरती ठेवायचं। जर तुम्हाला तो फोटो ठेवायचा, अक्षता वाहून ठेवायच्या, हळदी कुंकू ठेवायचा आहे, वाहून घ्यायचा आहे। आता बघा तुम्ही तुमचे टाक असेल किंवा फोटो असेल तर तुमचे अशा पद्धतीने विड्याच्या पानावरती अक्षता व्हायच्या आहेत। आणि देवांना शक्यतो गुलाल असतो तर त्यांचा मान असतो, त्यामुळे गुलाल वाहून घ्यायचा आहे आणि त्या तांदळावरती मूर्ती किंवा कुलदेवी देवतांचा टाक आपल्याला तांदळावरती ठेवायचा आहे आणि गुलाल घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मूर्तीची स्थापना करायची आहे। आणि म्हणजे देवी म्हणजे हळदी कुंकू व्हायचं, अक्षतावरती देवींना हळदी कुंकू लावायचं। त्याचबरोबर असं समजा की कृष्णाची मूर्ती आहे किंवा दत्तगुरूची मूर्ती आहे, दत्तगुरूंना काय लागतो तर अष्टगंध अक्षतावरती व्हायचं आणि त्यानंतर देखील अष्टगंध लावायचं असतं। आता बघा जी शिवपिंड असते ते पूजन कसं करायचं त्याला सुद्धा आपण दुधाने पाण्याने अभिषेक करत असतो। आणि शिवपिंडीवर जी शिवपिंड आहे ते आपल्याला विड्याच्या पानावरती आपल्याला जे नागवेलीच्या पानावरती आणायचं आहे। आपल्याला बेलपत्र आणायचं आहे, 3 पानाचं एक बेलपत्र आहे आणि जो पानाचा गुळगुळीत भाग आहे ते बेलपत्राचा तो वर आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आणि त्यावरती अक्षता व्हायच्या, भस्म व्हायचं आणि हळदी कुंकू काही व्हायचं नाही। आणि आपल्याला शिवपिंडीवरती त्या बेल पानावरती ठेवायचं आहे। विड्याच्या पानावरती आपल्याला शिवपिंड फक्त ठेवायची नाही तर त्याचबरोबर जर तुम्हाला धातूचं कासव असेल तर आपल्याला कासवसुद्धा आपण तिथे ठेवू शकतो। आपल्याला विड्याच्या पानावरती ठेवायचं आहे आणि ज्या प्लेटमध्ये कासव ठेवलेला आहे त्यातील पाणी आपल्याला रोज बदलायचं असतं। नवरात्रीमध्ये ते पानावर ठेवायचं नाही। जर श्रीयंत्र असेल श्रीयंत्र तुम्ही पानावरती ठेवू शकता। आता बघा या नवरात्रीमध्ये घटस्थापना आणि आपण करू शकतो। अशा पद्धतीने जे देव आहे ते आपण धुवून पुन्हा पानावरती ठेवू शकतो। आपल्याला 9 दिवसामध्ये हे देव हलवणे नाहीत। तर काही जण असं म्हणतात की हे पाणी बदललं तर रोज चालतील का, तर बघा पान बदलायचा प्रश्न येत नाही, कारण आपल्याला देव अजिबात हलवायची नाहीत। त्यामुळे तुम्ही ताजी फुलं ती वाहू शकता। घटस्थापनेच्या दिवशी अशा पद्धतीने मूर्तीची स्थापना केल्यानंतर तुम्ही ती रोज देखील पूजा वाहू शकता।
पण इतकंच की देव आणि मूर्त्या हलवायच्या नाहीत. आणि बरेच जण असं म्हणतात की देवपूजा करायची का, तर म्हणजे देवपूजा म्हणजे काय, तर देवांना स्नान वगैरे घालायचं का, तर देवाला स्नान तुम्ही घालू नाही शकत. देवपूजा करताना देव हलवले जातात, त्यामुळे देवपूजा करायची नाही, देव हलवायचे नाहीत. फक्त तुम्ही आरती मंत्र जप स्तोत्र करू शकता. काही आपल्याला देव मात्र हलवायचे नाहीत, काहीही करायचं नाही. बाकी सगळ्या सेवा ज्या आहेत ते तुम्ही नवरात्रीच्या या सेवा करू शकता. जेव्हा 9 दिवस पूर्ण होतात त्या दिवशी काय करायचं, तुम्हाला जे पान आहे ते ठेवल्याला निर्मल्यामध्ये ठेवलेली सगळी घ्यायची आहेत आणि निर्मल्यामध्ये ते सोडायचं आहे. वाहत्या पाण्यामध्ये पुन्हा एकदा मग देवपूजा वगैरे तुम्हाला करायची. तर बघा, घटस्थापनेच्या दिवशी अशा प्रकारे देवघरामध्ये देवाची पूजा आणि शिवपिंड जी आहे ती तेवढी आपल्याला विड्याच्या पानावर ठेवायची आहे. ती बेलपत्रावर स्थापना करायची. नंतर घटस्थापना अखंड दिवा लावून तुम्ही आरती वगैरे करू शकता. आता जाणून घेऊया अखंड दिव्या संदर्भातली थोडीशी माहिती. तसेच देवीची ओटी कधी भरावी, कन्यापूजन कधी करावं जाणून घेऊ. बघा, तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर ते सुरुवातीला 2 मुहूर्त सांगितले, तर त्या दोन्ही मुहूर्तापैकी तुम्ही कोणत्याही मुहूर्तावरती अखंड दिवा प्रज्वलित करू शकता. अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी जिथे तुम्ही अखंड दिवा लावणार आहात त्या ठिकाणी चौरंगावरती किंवा पाटावरती देवीचा फोटो ठेवून तिथे सुद्धा अखंड दिवा प्रज्वलित करू शकता. किंवा देवघरासमोर सुद्धा करू शकता. डायरेक्ट जमिनीवर दिवा जो आहे तो अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा नाही. दिव्याला आसन द्यायचं आहे आणि आसन कशाचं द्यायचं, तांदूळाचं आसन आपल्याला द्यायचं आहे. आपण तांदूळाचं अष्टकमल काढू शकतो. नाही काढले तरी सुद्धा काही हरकत नाही. आणि तांदूळ राशीवर थोडेसे हळदी कुंकू आपण अर्पण करायचं आहे आणि त्यांच्यावरती आपला विश्वास असायला पाहिजे आणि ते चौरंगावर ठेवायला पाहिजे. चौरंगावर ठेवल्यावरती किंवा समोर एक प्लेट ठेवू शकता, प्लेटमध्ये तांदूळ ठेवू शकता, त्यांच्यावर हळदी कुंकू अर्पण करू शकता, त्याच्यावर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता. अखंड दिवा लावण्यासाठी पारंपरिक पूर्वीपासून ज्या पद्धती आल्या त्याच पद्धतीने आपण करावं. तुमच्याकडे कसाही दिवा वापरला जात असेल तर तुम्ही दिवा जितका म्हणजे तुटलेला फुटलेला असेल तर तो दिवा आपण देवपूजेमध्ये चुकूनही वापरू नये. कारण बऱ्याच जणांकडे कलावा असतो, त्यात वात वापरली जाते, कापसाची वात वापरली जाते आणि आमच्याकडे कापसाची वात वापरली जाते. पण ती वात वापरणार म्हणजे पूर्वीपासून आलेल्या रूढी परंपरा त्यानुसार तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला कशा पद्धतीने वात वापरली जाते. अखंड दिवा तीच वात तुम्हाला वापरायची आहे. कारण आजकाल बऱ्याच वेळेला आपण काय करतो की आपण दुसऱ्यांचे व्हिडिओ वगैरे ब्लॉग वगैरे बघितल्यानंतर यांचा छान वाटतोय, त्यांचा दिवा छान वाटतोय, मग आपण अशा पद्धतीने लावून बघूया. तर असं नाही करायचं. नुसतं कुलदेवी ही काही आतापासून नाही आहे, पिढ्यानपिढ्या आपले कुलधर्म कुळाचार करत आलेले आहोत आणि ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने आपण करत आलो आणि पुढे तीच प्रथा चालू आहे. आपले कर्तव्य आहे त्यांच्यामुळे ह्या घराण्याचं परंपरेनुसार तुम्हाला तो दिवा घ्यायचा आहे आणि त्यांच्यातील वात सुद्धा वापरायची आहे आणि सुरुवातीला स्वच्छ व कोरडा वगैरे करून घ्यायचा आहे. दिवा ठेवल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तेल टाकायचं. तुम्ही तुमच्या घरी जी कोणती वात वापरली जाते ती वात तुम्ही त्यामध्ये लावायची. अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे. एक टाकायचा नाही, एक छोटा कापडाचा तुकडा सुद्धा टाकायचा आहे. म्हणजे तुमचा जो दिवा आहे तो शांत होणार नाही आणि तुमची मनातली जी भीती आहे ती दिवा शांत करतो. किंवा जे बरेच जण असं म्हणतात की बरेच जण म्हणतात की जर तुमचा दिवा जो आहे तर तो शांत होणार नाही. कापडाचा तुकडा जो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे आणि आता आपली अखंड दिवा असं प्रज्वलित ठेवायचा. प्रज्वलित करण्यासाठी माहितीची देवी ओटी जी आहे तर ती तुम्ही 8व्या माळेला 9व्या माळेला भरू शकता आणि देवीची ओटी भरणं शक्य नाही झालं तरी तुम्ही 5व्या माळीला पंचमीला सुद्धा देवीची ओटी भरू शकता. आणि या तिन्ही याला जर काही कारणामुळे तुम्हाला शक्य नाही झालं तर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही देवीची ही ओटी भरू शकता तरी चालतं. घरच्या देवीला ओटी तर भरायचीच आहे, त्यामुळे घटस्थापना नसू द्या तर घरच्या घरी ओटी देवी भरायची असते. आणि तुमच्या घराला आजूबाजूला एखादं देवीचं मंदिर असेल तर ती देवी देखील त्या देवीची देखील मंदिराजवळ जाऊन ओटी आपल्याला भरायची आहे. प्रयत्न करायचे आहेत आणि कुलदेवीची जे मूळ पीठ आहे जसं की
आमची आता तुळजाभवानी आहे, तर आमचं मूळ पीठ कोणतं तर तुळजापूर आहे. त्या पीठावर जाऊन देवीचा तुम्ही मान सन्मान करू शकता. किंवा देवीचे दर्शन घेऊ शकता. कारण कुळस्थानावर जाऊन तुम्ही देवीचं दर्शन घेऊ नका. कुलस्वामी तुमच्या घरात आलेली आहे. नवरात्रीचे 9 दिवस तुमच्या घरामध्ये कुलदेवी सूक्ष्म रूपाने वास करत आहे आणि देवी तुमच्या घरामध्ये स्वतःहून आलेली आहे आणि तुम्ही मूळ पीठावर जाऊन तिथे दर्शन करणं, मान सन्मान करणं, तर हे बरोबर नाही आहे, हे चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही घरीच तुम्हाला या नवरात्रीमध्ये 9 दिवसाचा अखंड दिवा लावणं, ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य होईल तितक्या सेवा करणं, दुर्गा सप्तशती पाठ करणं, तुम्हाला या सेवा करणं शक्य नसेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. या विषयाचे सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तर या पद्धतीने 9 दिवशी 9 माळा घटस्थापना जर तुम्हाला इथे केली जात असेल तर अर्पण केलेल्या जातात. कन्यापूजन जे आहे ते अष्टमीला किंवा नवमीला होतं. त्यामुळे तुमच्या ज्या या दिवशी करण्याची पद्धत आहे ते तुम्ही करू शकता. आणि अष्टमी किंवा नवमी या दोन्ही दिवशी या तिथी कन्यापूजन आणि काही कारणास्तव करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा चालू शकतं. पण शक्यतो नवमीला किंवा अष्टमीला करण्याचा प्रयत्न घटाला कडकण्याची माळ देखील बांधली जाते. जर तुमच्याकडे घट बसत नाही तर तुम्ही मंदिरात जाऊन कडकण्याची माळ नक्की बांधू शकता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याची जास्तीत जास्त माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या उपयोगासाठी वाटला असेल तर व्हिडिओला माझ्या नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.